कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे निसर्गरम्य राऊतवाडी धबधबा पुन्हा एकदा प्रभावित झालाय। या पावसामुळे परिसरातील निसर्ग सौंदर्य खुलून आले। या राऊतवाडी धबधब्याचं नेहमीच पर्यटकांना आकर्षण राहिले। सततच्या पावसामुळे धबधब्याचा पाण्याचा प्रवाह वाढला असून हिरवागार परिसर आणि धुक्याची चादर यामुळे येथील वातावरण अधिकच रमणीय झाले। मात्र वाढलेल्या पाण्याचा प्रवाह लक्षात घेता पर्यटकांनी धबधब्याजवळ सेल्फी काढणं, पाण्यात उतरून साहसी कृत्य करणं किंवा धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी केलंय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर राऊतवाडी धबधबा आहे तो प्रवाहित झालेला आहे। तुम्ही धबधब्याला आलेला आहात, कशा पद्धतीने एन्जॉय करता? कारण रविवारचा दिवस आहे। खूप छान पद्धतीने एन्जॉय केलो आम्ही आणि खूप छान धबधबा आहे हा, सगळ्यांनी आनंद घ्यायचा। किती पर्यटकांची गर्दी वाढते इथं? हो, खूप आहे, खूप येते। आता तर सध्या थोड्या आहेत पण येतील अजून भरपूर। गेले महिनाभर पावसाने वाट बघायला लावली, पण आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जसा जसा पाऊस वाढेल तशी पर्यटकांची गर्दी सुद्धा या ठिकाणी वाढत आहे। तर बघितलं की आपण या ठिकाणी हा धबधबा आहे तो पूर्णपणे प्रवाहित झालेला आहे आणि पर्यटक खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी यायला सुरुवात झाली। रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी कोल्हापूर असेल, कोल्हापूरच्या बाहेरून पर्यटक खूप मोठ्या संख्येने राऊतवाडी धबधब्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एन्जॉय करतायत। फॅमिली सोबत आलेले आहेत, लहान मुलांच्या सोबत आलेले आहेत आणि रविवारचा दिवस हा राऊतवाडी धबधब्याच्या जवळ एन्जॉय करण्यासाठी घालवत आहेत। कॅमेरामॅन अविनाश पाटील सह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।